आणि यानंतर आता एक दुःखद बातमी समोर येते. उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन झालेलं आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. जगप्रसिद्ध असे तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधनाची बातमी आता समोर येते. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. ICU मध्ये ते दाखल होते. काही काळ त्यांची तब्येत ही खालावलेली होती आणि त्यानंतर आज वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. अतिशय दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल. उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन झालंय. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. काही काळ त्यांची तब्येत खालावलेली होती आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार सुरू होते. काही काळ त्यांना ICU मध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी आता समोर येते आहे. जगप्रसिद्ध तबलावादक अशी त्यांची ओळख आणि त्यानंतर अनेक चाहते खरं तर त्यांचे भारतातच नाही तर जगभरामध्ये त्यांचे चाहते बघायला मिळतात. जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती आणि त्यानंतर त्यांना ICU मध्ये सुद्धा दाखल केलं. तर प्रशांत, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाची बातमी समोर येते. बरोबर आहे. उस्ताद झाकीर हुसैन तबलापटू, पद्मविभूषण, पद्म पुरस्कार प्राप्त, वयाच्या 83व्या वर्षी त्यांचं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि एक मोठा कलाकार देशांनी गमावलेला आहे. स्टुडिओ निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन झालंय. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. काही काळ त्यांची तब्येत ही खालावलेली होती आणि त्यानंतर त्यांना ICU मध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेलं होतं.